आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। नमस्कार, घडलंय बिघडलंय या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यांना भरभरून असा प्रतिसाद मिळतोय। खरं तर मान तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यामधली महत्वाची घडामोड अशी आहे की विधान परिषदेच्या सातारा आणि सांगली या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुक असणारे मान तालुक्याचे खंबीर नेतृत्व आणि सर्वांचे लाडके शेखरभाऊ गोरे यांना भारतीय जनता पार्टीनं वगळलेला आहे। खरं तर हा धक्कादायक असा जो निर्णय घेतलेला आहे भाजपनं, तर यामध्ये भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं खेळी करून एका चांगल्या कार्यकर्त्याला नामोहरण करण्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी शेखर भाऊंना शब्द दिलेला होता की आगामी काळामध्ये तुम्हाला संधी देण्यात येईल, अशा पद्धतीचा चांगला शब्द दिलेला होता आणि त्या पद्धतीनं शेखरभाऊ गोरे यांनी काम केलेलं होतं। शेखरभाऊ गोरे म्हणजे मान तालुक्यातील तरुणांच्या हृदयामध्ये राज्य करणारे एक अतिशय चांगलं उमदं नेतृत्व आणि सर्वांना समावेशक असं नेतृत्व म्हणून गट पार्टी विसरून लोक त्यांच्यावर प्रेम करतात। मग ते कोणत्याही पक्षात असू द्या, म्हणजे पाठीमागं सुद्धा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अशाच प्रकारे त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं आणि शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यांच्या या लढाईमध्ये त्यांना काही मतांनी पराभव पत्करावा लागला आणि काँग्रेसची राष्ट्रवादीची मिळून एकत्र जादा मतं असताना सुद्धा त्यांना हा पराभव त्यावेळेला पत्करावा लागला। त्यांच्या पाठीमागं असणारी जी शक्ती आहे ती शक्ती त्यांना सतत पाठीमागं खेचण्याचं काम करते आणि ही शक्ती म्हणजे राजकीय शक्ती आहे। चांगली माणसं राजकारणात नकोत असं झालंय की काय असं वाटावं, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेखरभाऊ गोरे यांनी केलेलं काम पाहता सातारा सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी अतिशय चांगली नेटवर्क तयार केलेलं आहे आणि शेखरभाऊ गोरे सर्वसामान्य लोकांचे नेते आहेत, सर्वसामान्य तरुणांचे नेते आहेत। त्यांना निश्चितपणानं डावलल्यामुळे तरुणांमध्ये मोठा उद्रेक झालेला आहे। आता खरं तर तरुणांचं मतदान याला नाहीये, पण लोकांमध्ये एक खदखद व्यक्त झालेली आहे की देवाभाऊनी त्यांना का फसवलं, दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही। आणि त्यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे, अतिशय भावनिक अशी पोस्ट आहे, माझं काय चुकलं अशा नावाची त्यांनी जी पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःच केलंय की बाबा मी इतकं चांगलं काम करत असताना तुम्ही मला का डावललं आणि तुम्ही दिलेला शब्द का पाळला नाही। देवाभाऊ फडणवीस, तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पाळता, पण हा शब्द तुम्ही पाळला नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे। खरं तर एका चांगल्या नेतृत्वाचं दुःख हे सर्वसामान्य जनतेला समजू शकत नाही, पण कार्यकर्त्यांना मात्र कळू शकतं। ज्यांनी जीवाचं रान केलं, पक्षासाठी सतत प्रयत्न केले आणि मागच्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयाभाऊ गोरे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जीवाचं रान करून आपल्या मान तालुक्यामध्ये मताधिक्य दिलं। 50,000 मतांना ते विजयी झाले। असे ज्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभा राहतात तो निवडून येतो, असा त्यांचा इतिहास आहे। मात्र यावेळेला देवाभाऊनी शेखरभाऊंना का फसवलं हा चर्चेचा विषय मान तालुक्यामध्ये आहे। आगामी विधान परिषदेमध्ये काय होणार काय होणार नाही, कोण कोणाच्या बाजूने जाणार हा नंतरचा विषय आहे। खरं तर सांगली मतदारसंघामध्ये आणि सातारा मतदारसंघामध्ये हे दोन्ही मिळून असणारा सांगली सातारा हा विधान परिषदेचा मतदारसंघ अतिशय टफ असा मतदारसंघ आहे। इथं काहीही होऊ शकतं। उमेदवारी त्यांना न दिल्यामुळं नाराजीचा फटका भाजपला बसणार का हा आगामी काळात ठरवणारा विषय आहे। मात्र निश्चितपणानं याचा फटका बसू शकतो। पुनरावृत्ती आपण म्हणूया की शेजारच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याला डावलून राजाभाऊ राऊत यांना तिकीट दिलेलं आहे। खरं तर नाराजी तिथं प्रचंड आहे आणि या नाराजीचा फटका पुन्हा एकदा भाजपला बसेल की काय अशी चिंता व्यक्त होत आहे। पण बघूयात
पुढच्या एपिसोडमध्ये आपण याच्यावर नक्की विचार करूया. पण एक मात्र नक्की आहे, देवाभाऊ तुम्ही आमच्या शेखर भाऊंचा विश्वासघातच केला. असं तुम्ही करायला नको होतं आणि एका चांगल्या नेतृत्वाला तुम्ही बाजूला सारलं. खरं तर देवाभाऊ, मान तालुक्यातील जनता निश्चितच तुम्हाला क्षमा करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.